लहानपणीच्या त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या, मामाचं गाव आणि त्यासोबतच उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये काहीतरी एक नवीन कोर्स करायचं, काहीतरी नवीन करायचं. ह्या लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत ना, हे मोठं झाल्यानंतर खूप आठवतात बघा. असाच एक मराठी चित्रपट ज्याचं की नाव आहे एप्रिल मे 99. हा चित्रपट येत्या 23 मेला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याचा ट्रेलर देखील रिलीज झालेला आहे आणि कसा आहे ट्रेलर तेच आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात. तर अतिशय सुंदर बघा, एकदम लहानपणाची आठवण करून देणारं, मनाला एकदम अतिशय भिडणारं ट्रेलर आहे बघा. चित्रपटाचं ट्रेलर बघितलं कीच मला पहिल्यांदाच एक शब्द आठवला, अतिशय सुंदर. असं वाटलं की कधी चित्रपट रिलीज होतो आणि मी कधी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघतो बघा. कारण की ट्रेलर तरी मला माझ्या लहानपणीची आठवण करून देतो बघा. तिघा जणांची मित्राची जोडी, त्यामध्ये एक चौथी मुलगी आणि परत त्याच लहानपणीच्या अप्स अँड डाऊन येणार आपल्या म्हणजे की जीवनामध्ये. पुन्हा काहीतरी एक मामाच्या गावी जायचं आणि मेन म्हणजे की स्टोरी आहे बघा कोकणातली. अतिशय सुंदर छायाचित्रण म्हणता येईल, म्हणजे की आपण काय म्हणता येईल, कॅमेरा वर्क, सिनेमॅटोग्राफी या चित्रपटामध्ये दिसत आहे की चित्रपट बघावासाच वाटतो बघा. मूव्हीचे जे सीन्स त्यांनी जे शूट केलेले आहेत बघा, लोकेशन्स आहेत आणि त्यासोबत ते ॲक्टर्स आहेत बघा, लहान चिमुकले 4 जण, त्यांची जी ॲक्टिंग आहे अतिशय मनाला भिडणारी आहे बघा. त्यामुळे मी तरी एक्सायटेड आहे या चित्रपटाच्या ट्रेलरसाठी, कारण की मला तरी ट्रेलर बघून खूप अतिशय छान वाटलं बघा. त्यांची डायलॉग डिलिव्हरी असेल, एवढ्या लहान वयामध्ये ती डायलॉग डिलिव्हरी असेल. म्हणतात हरिहरेश्वर इज पॉप्युलरली नोन ॲज दक्षिण काशी. झाला हिचा सुरू. MSCB वाल्यांनी हिच्या तोंडाची रीडिंग घेतली ना तर अख्ख्या गावाला लाईट भेटेल. अतिशय उत्तम काम दिसत आहे बघा. आणि सीन्स, जे लोकेशन्स त्यांनी दाखवले, सीन्स जे मी प्रत्येक वेळी सीन्स का म्हणत आहे, कारण की तुम्ही जर बघितले ना तर खूपच भारी वाटतं बघा. बसचा सीन असेल, समुद्रकिनाऱ्याचा सीन असेल, खूप अतिशय सुंदर दिसून जातं बघा. मैत्री शिकवणारं खूप भारी मूवी मला वाटला बघा ट्रेलरवरूनच. तुमचं मत आहे नक्की या ट्रेलरबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.